आर यू क्लिअर? सो तुमची कुंडली जागृत करताना तुम्हाला या 12 घरांचा विचार केला पाहिजे. दुसरं घर आहे, आता इथं गप्पत बघा, कन्व्हेन्शनल ज्योतिष काय सांगतं आणि मी काय सांगतो यामध्ये फार फरक आहे. दुसरं घर आहे धनस्थान, धनभाव. कन्व्हेन्शनल ज्योतिषी काय म्हणतोय की तुमच्या जीवनामध्ये पैसे कशा पद्धतीत येणार हे कोणतरी ग्रह ठरवणार. पण तिथं जर कुठला तरी XYZ चांगला ग्रह, सो कॉल्ड चांगला ग्रह जर बसला तर पैसे तुम्हाला मिळणार, नाही तर मिळणार नाही. म्हणजे यू आर ऍट द मर्सी ऑफ सम ग्रह that you don't know. Okay, people buy this. People buy this because people don't have a choice. त्याला दुसरं काय करायचं माहितीच नाही म्हणून people buy this. No problem. No problem. त्यांना दोष देऊन चालणार नाही, कारण त्यांच्या आई बापाने तेच केलं, त्यांच्या आई बापाने तेच केलं, तर त्यांनी जे केलं ते मी करतो, कारण मी त्यामध्ये काहीतरी शोधायचा प्रयत्न करतोय. दुसरं घर आहे धनस्थान. धन म्हणजे पैशाचं स्थान नाहीये. धन म्हणजे पैशाविषयी तुम्हाला काय वाटतं याच स्थान. तुम्ही पैशाला कुठली एनर्जी देताय? मी लोक बघितलेले आहेत की ज्यांच्याकडे इतके पैसे आहेत पण पैसे खर्च करायला त्यांच्यामध्ये धाडसच नाहीये. अशी चपला वापरतायत लोक की झिजून शेवटी भोकं पडलेली आहेत चपला, पण चप्पल बदलायचं नाही. कशाला बदलायचं? काट कसर ही धनस्थानाला लागलेली एक कीड आहे. मी त्या लोकांच्या बद्दल बोलत नाही की ज्यांच्याकडे नाहीच आहे, त्यांनी काट कसर करणं अपेक्षितच आहे. पण ज्यांच्याकडे असून मन मारून जे आयुष्य जगतायत ते त्यांचंच धनस्थान करप्ट करतायत, हे कोणालाच लक्षात येत नाही. कारण दॅट इज द भाव यू गिव्ह टू दॅट हाऊस. त्याला भाव म्हटलेला आहे, धन भाव आहे. तो भाव तोच मी जर दिला, मी काटकसरीचा दिला, कशाला खर्च. मुंबईमध्ये मोठे ट्रेनर आहेत, मोठमोठ्या ट्रेनिंग सेशन्स घेतात. एक दिवस दादरमधून मी चाललेला असताना त्यांची बायको बस स्टॉपवरती उभा राहिलेली बघितली. इन्सिडेंटली मी त्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये जाणार होतो. मी गाडीतून पुढे तसाच निघून गेलो. दुपारी त्या मिसेस त्यांच्या मला भेटल्या. मी म्हटलं मी तुम्हाला बघितलं, तुम्ही बसला का उभा राहिला? त्या माणसाकडे 2 गाड्या आहेत, ड्रायव्हर आहे, सगळं आहे, बायको बसला का उभा राहिली होती? कशाला पैसे खर्च करायचे? अरे मग 8 नोव्हेंबर आल्यानंतर मग का पळापळी करायची? असलेले वापरणार कुठं? सिंपल आहे ना. पण तू रोज, मी म्हणतोय की तुला शक्य आहे, तू टॅक्सीने येऊ शकतेस, काहीतरी दुसरा उपाय करू शकतेस. तू अगदी मानसिकता बघा, भाव बघा की बसनं जाण्याची तुझी परिस्थिती नाही आहे, तरी तू बसनं ज्यावेळेस जातेस त्यावेळेस तुझ्या धनस्थानाला तू चार्ज काय देतेस की मी गरीब आहे, नको पैशाची उधळ. ही आपल्याला शिकवण आहे म्हणून करतोय आपण याच्यावर कधी विचारच केलेला नाहीये. वी हॅव बीन टॉट दिस. लहानपणी कुठेतरी पैसे खर्च केलेले असताना ज्यावेळेस घरात पेन घेऊन गेलोय, पूर्वी पायलटचा पेन यायचं, मला आता किंमत त्याची आठवत नाही, पण 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये ज्यावेळेस पेन मी अगदी असं 2-3 रुपयाला यायचं, त्यावेळेस हे पायलटचं पेन मेड इन चायना, काळं पेन असायचं, गोल्डन टोकन असायचं. ते घरात जर दाखवलं तर पहिलं कशाला एवढं मान? अरे मी साठवलेले पैसे आहेत आई शपथ. काहीतरी वेगळं आपण ते ऐकतो, ते आपल्याला ऐकायचं असतं. काय बोललो ती प्रांजळपणे म्हटलं की आई शपथ. असं आपण असं वाटत नाही आपल्याला, माझे साठवलेले पैसे की कुठं घालायचे कोण सांगणार? त्याच्यावर पण मग साठवून देऊ नका, तुम्ही जाणार ते आयुष्यभर. मी असे लोक बघितलेले आहेत की मोठ्या बहिणीचे कंपास, तिचं ते वर्ष गेलं की धाकट्या बहिणीला, तिची भूक पडलेली वॉटर बॉटल धाकट्या बहिणीला. हे मी ऍक्च्युअल बघितलेलं आहे. अरे पोरं जर काढलेली आहे
कोणाकोणाला तर जादीत वाटते काय बोलतो बाहेर, पण मी जे बाहेर बोलतो तेच इथं बोलतो. मी कशात चढू? मुलं जी होतात आपल्याला आणि त्यांची सोय तर करायला त्याचा फ्रॉक हिला घालायचा, त्याचा त्याच्या पुढच्या पोराला घालायचा, ते शेवटचं पोरग लग्नाला घालून आणि आयुष्यभर तुमच्या मग जन्म दिला कशाला? पण ही जी काट कसरत जी आलेली आहे आतमध्ये, ही जी कदरूपणा आलेला आहे, न खर्च करायचा, जीव मारायचा, मरणार आहे उद्या, पण जे हे असं जे आहे ही कुंडली करप्ट करते हो माझं. आणि मी काहीतरी अंगठ्या घालून कुठल्या तरी ग्रहाच्या आणि शनीच्या आणि ह्याच्या मी त्याला जागृत करणारे होणार नाही, कोणाचाही झालं त्याच्याकडे. आणि पुढची गोष्ट, धन हा शब्द आला कुठून? धन हा शब्द आला ददाती या शब्दातून. आणि ददाती या शब्दाचा अर्थ देणं, पेरणं. मला पेरायचं माहीतच नाहीये, मला न पेरता उगवायचं माहिती आहे, आणि त्याची मी वाट बघतो आयुष्यात तरी उगवणार नाही. हीच गोष्ट परवा एका धनाढ्य माणसाशी बोलत होतो. धनाढ्य माणूस मला म्हणतो त्यांच्याकडे पैसे नाही तरी द्यायचे कसे? अरे पैसे द्यायची गरज नाहीये. अरे वेळ पण देऊ शकणार, देणं, व्हॉट यू गिव्ह, प्रेम देऊ शकतो, अप्रिसिएशन देऊ शकतो. हा अप्रिसिएशन, साधी गोष्ट अप्रिसिएशन. कोणालाही चांगलं म्हणायला बघा, किती लोक चांगलं म्हणतात, किती लोक कौतुक करतात. जेवायला बोलवल्यानंतर एखादी डिश चांगली झाले म्हणायला पण जीव जड होते लोकांची. अप्रिसिएशन, अप्रिसिएशन काही करायचं नाहीये, छान आहे म्हणायचं आहे, पण म्हणता येत नाहीये. कौतुक केलं की म्हणजे डोक्यावर चढतात. अरे कौतुक नाहीये, पावती आहे. देणं, मनी उपासना ज्या वेळेस आपण करतो, 4 महिने 5 महिने मनी उपासना चालते, एक अभियान राबवतो. काय तर डे 1 द्यायचं, द्यायचं, जे देता येईल ते द्यायचं. आणि मुंबई पुण्यामध्ये ज्या पद्धतीत लोक प्रतिसाद देतात, म्हणजे मी त्याला सांगतो की मला दर रविवारी मेल करायचं की काय आठवड्यात दिलं, काय दिलं, आणि काय काय विलक्षण आयडिया एक एक मंडळी काढतात डोक्यातून. इथं नंदकुमार बसलेले आहेत, मला दर रविवारी त्याचा मेल घ्यायचा की पेपर टाकायला आलेल्या पोराला त्याचं नाव विचारलं, काय झालं, कोण आहे, त्याला काय द्यायचं ते दिलं. पोराला तिकडच्या घेऊन सिनेमे दाखवले, काय काय. इट इज व्हॉट यू गिव्ह इज नॉट इम्पॉर्टंट, हाऊ यू गिव्ह. तुम्हाला देण्याचा भाव वाटतो काय? कितीतरी लोक, मुंबई पुण्यातले लोक अगदी गणपतीच्या काळामध्ये पोलिसांना जाऊन जेवण देत, हे टाटा कॅन्सरच्या बाहेर असलेले लोक, परदेशी लोक तिथे येऊन बसलेले असतात, परप्रांतातले, त्यांना राहायला ठिकाण नसतं, त्यांना जाऊन जेवण देत. मी माझं काय ऑफर करू शकतो? हीच धनस्थान. मला कुठून पैसे मिळतील हे धनस्थान नाही. आणि मी असं माझ्या कुंडलीकडे जर बघितलंच नाही तर माझ्या जीवनामध्ये धनस्थान कधी जागृतच होणार नाही. मी कोणाची तरी वाट बघणार. माझं ज्या वेळेस गुरुची महादशा सुरू होईल त्यावेळेस धन यायला सुरुवात होईल. धन असं येत नाही. तिसरं घर आहे, काय नाव आहे बघा या घराला. तिसरं घर आहे, त्याचं नाव आहे सहज. कन्व्हेन्शनल कुंडली प्रमाणे हे भावाचं घर, भाऊ भाऊ बहिणी रिलेशन. काय संबंध आहे? भाव कुठला आहे? सहज. माझ्या जीवन जगण्याचा माझं ओरिएंटेशन, मी जीवनाशी, ऐका मी काय म्हणतोय, समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. हा सहज भाव जे तिसरं घर आहे, हे घर तुमच्या स्वतःच्या जीवन जगण्याच्या पद्धतीची आहे. जी व्यक्ती जीवनामध्ये समोर जे आलेला आहे त्याचा विरोध करत जगते, त्याच्याविषयी कंप्लेंट करत जगते, हे माझ्या जीवनामध्ये का आलं ह्याच्या बद्दल रात्रंदिवस डोकं फोडते,
ती व्यक्ती जीवनाला विरोध करते. अरे जीवन असं अनफोल्ड झालेलं तर अनफोल्ड झालेलं. पहिली गोष्ट मी ओके म्हणायला जर शिकलो तरच मला त्यातून मार्ग मिळणार आहे. मी नॉट ओकेच्या अवस्थेमध्ये राहिलो तर आयुष्य नॉट ओकेच होणार आहे. सो माझं तिसरं घर आहे. मी जीवनाला कशा पद्धतीत बघतोय. मी जर स्वीकारलं की काहीतरी माझ्यामध्येही दोष असेल की ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, असू शकेल नोईंग अननोईंगली, तरच मी सुधारणार. मला सवय झालेली आहे की मला प्रत्येकाला दोष द्यायचा आहे की माझ्या जीवनामध्ये ही जी अवस्था आहे ती ह्याच्यामुळे आणि ह्याच्यामुळे, माझ्यामुळे नाही. तीच व्यक्ती मी बघितलं की इतके वर्ष प्रोग्राम्स घेतले, इतके वर्ष वर्कशॉप्स घेतले, ज्या व्यक्ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार होतात की कदाचित माझ्यातूनच असं काहीतरी बाहेर जात असेल ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये हे अनफोल्ड झालेलं आहे, मी ते पहिलं स्वीकारतो, त्याच लोकांच्या जीवनामध्ये फरक पडलेला आहे. वर्कशॉप्स करून देखील जे त्या अवस्थेला आहेत की नाही मुझमें कुछ कमी नहीं है, वो प्रॉब्लेम में हो नहीं सकता. कारण फिजिक्सने हे सिद्ध केलेलं आहे की ज्या फील्ड मध्ये आपण राहतो तिथं रेझोनन्स नावाची संकल्पना जागृत आहे. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीला आहे तीच फ्रिक्वेन्सी तुम्ही एक्सपिरियन्स करता. इट इज प्युअर सायन्स. आणि जो हे स्वीकारतो, लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. पहिल्यांदा संघर्ष स्वीकारणाराच संघर्षाच्या पलीकडे जाऊ शकतो. नाहीतर तो संघर्षाची नुसत्या चिंध्या करत राहतो, तो संघर्षाच्याच फ्रिक्वेन्सीला राहतो. त्याच्या जीवनामध्ये सहजता कधी येऊ शकत नाही. आणि तिसरं घर जीवनामधल्या सहजतेशी रिलेटेड. अरे अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? विचार करा ह्याच्यावरती. आणि म्हणून तिसऱ्यांदा ऐकला पाहिजे हा व्हिडिओ. स्वीकारतायत जीवनाने जे समोर आणले ते, पळतायत माणसं इकडे तिकडे, ऐसा क्यों, त्याला कुंडली दाखव, त्याला हात दाखव, त्याला हे कर, तो सांगतो. तो बिचारा पोटात आहे, तो म्हणतो ह्याची पूजा कर, तो म्हणतो त्याची पूजा कर, हे जप कर, ते जप कर, त्याच्याकडे काय. आणि मग मी ज्या वेळेस, लक्षात घ्या परत मी काय म्हणतोय, मी ज्या वेळेस दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला माझी पॉवर देतो त्यावेळेस मी डिसएम्पॉवर. प्लीज अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. व्हॉट एव्हर इट इज, ज्या वेळेस मी दुसऱ्या कोणाला तरी पॉवर देतो त्यावेळेस माझ्यातली पॉवर संपते. आणि जी व्यक्ती ओन करते स्वतःचे आयुष्य आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी, ओके माझ्यामध्ये अडचणी आहेत तर त्या सॉल्व्ह करायचं सामर्थ्यही माझ्यात आहे, मी ते आधी सामर्थ्य टेस्ट करतो, तोच माणूस त्या सहजतेतून बाहेर जाऊ शकतो. आणि म्हणून ते त्याच माणसाचं तिसरं घर कुंडलीमधलं जागृत होऊ शकतं. आर यू विथ मी? चौथं घर फार महत्वाचं आहे आणि त्या घराला नाव आहे घर. मग कन्व्हेन्शनल कुंडली बघणारा माणूस म्हणतो की तुम्ही राहणार कुठं, तुमचं घर कसं असणार, होणार की नाही. घर म्हणजे घर नव्हे, घर म्हणजे हे घर, पृथ्वीवरती निर्माण झालेलं हे घर. या घराचं फाउंडेशन काय आहे? फाउंडेशनवरच घर आहे. तुमच्या अस्तित्वाचा पाया काय आहे? लाथ मारीन तर पाणी काढीन हा पाया आहे की नको बाबा लाथ मारली तर पाय दुखेल हा पाय. 16व्या वर्षी तोरणा जिंकणाऱ्या शिवाजी महाराजांच्या आयडिया जर ही असती की नको बाबा कुठे तलवार लागली तर शेपटी व्हायची कशाला, शिवाजी महाराज बघितलेच नसते आयुष्यात. अरे आहे ना, हे ऐकताना पण वाटतं की आहे माझ्यामध्ये. इट हॅज बीन ब्लॉक. कुणीतरी सांगण्याचं, आमच्यासारख्या माणसाला तुमच्या समोर सांगण्याचं काम देखील कोणी केलेलं आहे? त्याच निर्मात्याने केलेलं आहे ज्यांनी आपल्या सगळ्यांना निर्माण केलेलं आहे. ज्यांनी रोग निर्माण केला त्यांनीच जर औषध निर्माण केलं असेल तर, समस्या निर्माण केली तर आमच्यासारखे लोक त्या
समस्याचा मुरड काय म्हणतात त्याला, नरड वाकडं करून मोडून त्याच्यावरती नाचून पुढे आलेले आहे. अनेक रात्र रस्त्यावरती झोपलेला मी सांगतोय तुम्हाला, मुंबईच्या फुटपाथवरती अनेक वर्ष झोपलेलो आहे, अनेक वर्ष नाही अनेक दिवस झोपलेलो आहे. झोपडपट्टीमध्ये हॉटेलमध्ये 1 रुपयाचं जेवण खाऊन जगलेलो आहे. 14 पिक्चर केल्यानंतर कोल्हापूरच्या रस्त्यावरती भाजी विकलेली आहे. परिस्थिती इतकी वाईट की काय करायचं, पैसे कुठून आणायचे, म्हणून रोज दुपारी सँडविच तयार करून कोपऱ्यावरच्या दुकानावरती सँडविच विकायला घेऊन त्यातून पैसे मिळवलेले. तो माणूस सांगतो तुम्हाला, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. पण कॉन्स्टंट 9 वारीच घालायची ठरवली आणि मग कुणाकडे जावं ना, मग कोणाकडे जावं, कुछ नाही होगा. आधी कासोटा बाहेर तयार व्हा. शेपूट घालून चालणार नाही, आणि तुमची कुंडली शेपूट घालून कधीही जागृत होणार. तुमचं घर, तुमचं फाउंडेशन, अस्तित्वाचं फाउंडेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे. पुढचं घर गंमत बघा. पुढचं घर नाव काय, पुत्र. पुढे बघणारा काय म्हणतो, तुम्हाला पोरं किती होणार. पोरं व्हायला कौतुक काय, तुझं काय लागतंय अक्कल पोरं व्हायला. कसरत करून तू काहीतरी मूल घातले जाईल जन्माला, तुझं त्यात कॉन्ट्रीब्युशन काय, ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युशन काय. कॉन्ट्रीब्युशन करून पण किती लोकांना बरं होत नाही. नुसतं कॉन्ट्रीब्युशन इज नॉट इम्पॉर्टंट. आणि इथं ते म्हणतात पुत्र का पुत्री का नाही. इंटरेस्टिंग आहे. मग घर हे जर माझं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे, 5वं घर माझं पुत्र का. मग आपल्याला जायला पाहिजे पुत्र या शब्दाकडे बघायला. पुत्र या शब्दाचा अर्थ पाहिजे, डोक्याला मेंदूला झिजण्या येतात अर्थ ऐकल्यानंतर. पुत्र या शब्दाचा अर्थ नरकातून बाहेर काढणारा, नरकातून तारणारा. पूत नावाच्या नरकातून बाहेर काढणारा पुत्र. काय गंमत आहे. मग संमत काय, नरक कुठला, आपल्या आतमध्ये ज्या दूषित भावना अस्तित्वाला चिकटतात त्याच भावना नरकाचं आयुष्य जगायला देतात. माझ्या आतमध्ये असलेला तिरस्कार, ब्रँडन बेज नावाच्या लेखिकेने जर्नी नावाचं पुस्तक लिहिलं. ती म्हणते की लहानपणापासून माझ्या आई वडिलांच्या विषयी असलेला तिरस्कार इतका वाढत गेला की त्या तिरस्काराने ट्यूमरचं स्वरूप धारण केलं आणि माझ्या पोटामध्ये व्हॉलीबॉल इतका ट्यूमर तयार झाला. डॉक्टरने सांगितलं की हिला हा लास्ट स्टेज कॅन्सर आहे, ही बाई जगू शकणार नाही कारण ट्यूमर इतका वाढलेला आहे. आणि तिने ठरवलं की मी जर जगाला जगायचं कसं हे शिकवते तर मी ऑपरेशन करून हे काढणार नाही. तिने तिच्या गुरुला जाऊन भेटला आणि ती म्हणाली का निर्माण झालाय माझ्या आतमध्ये हा ट्यूमर. आणि ती म्हणाली की तुझ्या आतमध्ये असलेला तिरस्कारानं ट्यूमरचं स्वरूप घेतलं. ती म्हणाली, तिनं विचार करण्याचा प्रयत्न केला की कुठं माझ्या आई वडिलांच्या विषयी कुठं हा तिरस्कार अपलोड झाला माझ्यामध्ये. तो प्रसंग आठवून तिला आई वडिलांना नुसतं तो तिरस्कार तिच्या आतमध्ये होता, त्या तिरस्काराला वाट करून द्यायला लागली ती. आणि बघता बघता तिचा ट्यूमर जो व्हॉलीबॉल एवढा होता तो हळूहळू रिग्रेशन 0 झाला. त्यातून बाहेर पडली आणि जगाला ती सांगत सुटली की मित्रांनो, तुमच्या आतमधल्या इमोशन्स तुम्हाला नरकदाय वेदना देऊ शकतात. पॉवर टॅपिंग सारखं इतके वर्ष शिकवत आलेलो आहे लोकांना, हेच सांगण्यासाठी शिकवत आलेलो आहे की आपल्या आतमध्ये भय, तिरस्कार, कमतरता, न्यूनगंड, अपराधीपणाची भावना आणि दुःख साचलेले आहे, जे आपलं आयुष्य नरक स्वरूप बनवतात. You have a master tool to release yourself from these toxic emotions. आणि ज्यावेळेस तुमच्या आतमध्ये ही टॉक्सिक इमोशन्स निघून जातात
त्यावेळेस तुमचं 5वं घर जागृत होतं. त्या 5व्या घराबरोबर तुमच्यातली सृजनशीलता जागृत होते. तिथं पुत्राचा काहीच संबंध नाही. 6वं घर जे आहे, ज्योतिषी म्हणतो त्याचं नाव आहे, त्याचा भाव आहे आणि ज्योतिषी म्हणतो तुमच्या जीवनामध्ये येणारे जे शत्रू आहेत, एनिमीजचं हे स्थान आहे. मित्रांनो, हे एनिमीजचं स्थान नाही आहे, कारण बाहेरच्या एनिमीला काही व्हॅल्यूच नाही आहे. एनिमी आतमध्ये बसलेला आहे, मनाच्या स्वरूपामध्ये. मन चिंती ते वैरीन चिंती असं म्हणतात. ज्याचं मन दूषित आहे, ज्याचं मन दूषित आहे, त्याचं ते घर दूषित आहे, आणि ते घर दूषित आहे म्हणजे कुंडली दूषित आहे. सो मन म्हणजे काय? जी गोष्ट सतत माझ्या आतमध्ये, ऐका प्लीज लिसन टू दिस व्हेरी केअरफुली, जे विचार सतत माझ्या आतमध्ये डिस्कॉर्ड तयार करतात, जे विचार वर्तमानातले नाहीच आहेत, जे विचार घडून गेलेल्या भूतकाळातले आहेत, जे विचार येणाऱ्या भविष्याबद्दलचे आहेत, पण ते येऊन माझं वर्तमान नासवतायत, या विचारांच्या बद्दल जी व्यक्ती जागृत होईल, जागी होईल, या विचारांपासून मुक्त होईल. प्रत्येकाला वाटतं की माझ्या मनामध्ये येणारा विचार हा माझा आहे. नो, तो तुमचा विचार नाहीये, तो विचार आहे. आणि तुम्हाला भीती दाखवायचंच काम तुमच्या आतमध्ये तो करत असतो, त्याच्याकडे दुसरं कामच नाही. तुम्हाला भीती दाखवत राहायची, कारण सोर्स मध्ये भीती ट्रॅप झालेली आहे. सो तुम्हाला येणारे विचार जर भविष्य काळातले असतील, जे भीतीयुक्त असतील, जागे व्हा की माझ्या मनामध्ये आता विचार आलेला आहे, तो मला भीती घालायला लागला फ्युचर बद्दलची, पण भीती वर्तमान. जर या विचाराकडे तुम्ही तटस्थपणे बघू शकलात, तर तुमच्या आतमध्ये अशी एक फॅकल्टी निर्माण होते की तुम्ही द्विज होता. द्विज हा शब्दाचा अर्थ काय माहितीये? द्विज या शब्दाचा अर्थ दुसऱ्यांदा जन्मलेला. दुसऱ्यांदा जन्मलेला काय संबंध आहे? पहिला जो जन्म आहे, तो जन्म मी आणि माझं मन एकच आहे, त्या भावनेनीच वाढलेला आहे. पण ज्याला हे कळतं की माझं मन आणि मी हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, मन एक प्रोसेसर आहे, त्याच्यामध्ये विचार तो निर्माणच करत राहणार आहे, त्याचं ते काम आहे, पण मी तो नाही आहे. आय एम नॉट माय माइंड. ही जागृती ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या आत घडते, त्यावेळेस तो द्विज होतो, आणि जो द्विज होतो तोच स्वामी होऊ शकतो. स्वामी इज मास्टर. कारण मग तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या विचाराला आत येऊ द्यायचं की बाहेरच्या बाहेर घालवायचं, याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होतं. प्लीज अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. बाहेरचे दुश्मन आपण टॅकल करू शकतो काही प्रमाणात, आतले दुश्मन नाही टॅकल. आणि आतला दुश्मन जो आहे, ज्याला शॅडो माइंड म्हणतात, तो सतत तुमच्या आतमध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण करत असतो विचाराच्या माध्यमातून. त्याचा तो बायस आहे, नॅचरल बायस आहे. नॅचरली आपण पॉझिटिव्ह नाही आहे, नॅचरली आपण निगेटिव्ह आहे. आणि म्हणून पॉझिटिव्ह होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात, आपल्याला ठरवावं लागतं, संकल्प करावा लागतो, पुस्तकं वाचायला लागतात, कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. तोही सक्सेसफुल होतो असं नाही, पण काहीतरी करावं लागतं. निगेटिव्ह होण्यासाठी काही करावं लागत नाही, आपण नॅचरली निगेटिव्ह. आर यू अंडरस्टँडिंग? आज 350 लोक इथे जमलेले आहेत. हा ही काही अपघात नाही आहे, ही एक योजना आहे. त्याच निर्मात्याची योजना आहे. त्याच निर्मात्यानं या देहाला या सगळ्या देहांच्या समोर बोलायला लावलेला आहे. हेच सांगायचं आहे त्याला की जागे व्हा. तुमच्या आतमध्ये तुम्हाला दूषित करणारं जे मन आहे ते तुम्ही नाही आहे, ते मन आहे. ते स्वतंत्र आहे तुमच्यापासून. त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं वर्तमान जागृत होईल, सिद्ध होईल. गुरफटू नका त्या विचारांच्या बरोबर. इट विल टेक टाइम, इट विल टेक टाइम. एका दिवसात होणारी गोष्ट नाही. सुरुवात तरी करा, सुरुवात तरी करा. आणि म्हणून
मला असं वाटतं की युट्यूब वरती मी गेल्या 2-3 दिवसामध्ये मेडिटेशन या विषयावरती म्हणजे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ऐका जरा, मेडिटेशन या विषयाबद्दल बोललेलो आहे. मला ऐकणारे जे लोक होते ते सगळे असे मेडिटेशन साठी कपडे घालून आले होते की आता आपल्याला हे महाराज ध्यान कसं करायचं हे शिकवणार. अरे म्हटलं ध्यान म्हणजे काय तर समजूया, नंतर करूया. आधी समजलंच नाही तर करण्याचा पॉइंट काय. कारण ते लोक म्हणाले की हम बहुत दिल से ये करने की कोशिश करते हैं लेकिन जमता ही नहीं. तू काय करतोय हेच तुला माहित नाही, जमणार कसं. फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट यू आर डुइंग. आणि म्हणून हे व्हिडिओ आता 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, 4था व्हिडिओ अपलोड करणार आहे. 4 पद्धतीचे ध्यान आहेत. पहिलं आरोग्यासाठी, दुसरं मेंदूच्या एम्पॉवरमेंट साठी, तिसरं जागा होण्यासाठी आणि चौथा आध्यात्मिक ध्यान. हे काय प्रकार आहे. हे ज्यावेळेस समजतं त्यावेळेस आपण ठरवू शकतो आपल्याला यापैकी कोणतं ध्यान करायचं आहे. आता जो व्हिडिओ टाकलाय मी काल त्यामध्ये लिहिलेला आहे की व्हॉट इज डुईंग मेडिटेशन इन द मार्केट प्लेस. मार्केट प्लेस मध्ये मेडिटेशन करायचं म्हणजे काय. करू शकतो बघा, ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या या मनरूपी दुश्मनापासून, दुश्मन शब्द बघा कसा गमतीशीर आहे. अर्थ काय. दुष्ट मन. दुष्ट मनापासूनच हा दुश्मन आलेला आहे. त्या दुष्ट मनाबद्दल जर जागृत झाला तर तुम्ही मुक्त व्हाल आणि तुमचं हे 6वं घर जे आहे हे जागृत होऊ शकेल, सिद्ध होऊ शकेल. दिस इज द एम्पॉवरमेंट ऑफ युअर सोल. आर यू विथ मी? यस. 7वं आहे युवती. कन्व्हेन्शनल ज्योतिष म्हणतो लग्नाचं, पत्नीचं स्थान. मग काय पुरुषांचीच कुंडली बघायची, पतीचं नाहीये, युवती आहे. मित्रांनो युवती या शब्दाचा अर्थ काय नाही. युवती या शब्दाचा अर्थ जू. जू. बैलाच्या खांद्यावरती त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी जे कॉन्ट्रॅप्शन वापरलं जातं त्याला जू. एकत्रित ठेवणार घर हे सासू. माझ्या बरोबर असलेल्या लोकांना, व्यक्तींना, माझ्या घरातल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना मी एकत्रित घेऊन चाललोय काय. माझे रिलेशन्स मी मेंटेन करतोय काय, का माझा अहंकार इतका आहे की मी प्रत्येकाबरोबरच तोडून वागतोय. हे एक साधी गोष्ट ज्या व्यक्तीला कळू शकत नाही त्याचा दुसरा कोणतरी व्यक्ती येऊन त्याची कुंडली जागृत नाही करू शकत, त्याला उपाय नाही देऊ शकत. हाऊ डू यू रिलेट. पुरुष घरातल्या स्त्रीशी कसे रिलेट करतात, किती रिस्पेक्ट असतो घरातल्या स्त्रीला. नाहीये कन्व्हेन्शनली आपण आपल्या बापाला बघितलेलं नाही असं करतात. आणि असा बाप सांगतोय मी काय करतो, हे पाण्यात. मग ती जर शिकलेली असेल ती म्हणजे तू आहे तिथं झू बाजूला राहतो. मला संजय मंत्री म्हणाले होते, संजय मंत्री पण संजय मंत्री मला म्हणाले होते की सर तुम्ही हे जे डिवोर्सेस आहेत, डिवोर्सेस होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, ह्याच्यावरती काहीतरी बोला. कारण काहीतरी निमित्ताने मला त्या फॅमिली कोर्टामध्ये जायचा प्रसंग येतो, काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत म्हणून कोणाच्या तरी संबंधित लोकांचे. आणि इतके लोक लग्न होत नाही तोपर्यंत डिवोर्स चालू आहे. का? जू नाही. दोन्ही बैल एका प्रवृत्तीचे असतीलच असं नाही, पण जू असेल तर एकत्रित नातं. So you have to have that zoo, that understanding to be together. आणि हे अंडरस्टँडिंग मधूनच येऊ शकतं. आणि ही जी आपण शिकत आलेली परंपरा आहे त्यातून ब्रेक करूनच ही जी इमोशन आहे, हे रिलेशन आहे, हे बिल्ड करू शकतं. म्हणून एकच ठरवलं पाहिजे आपण की मी रिलेट
रिलेट करतोय काय? आणि मित्रांनो, ह्यातून मला जे समजलेली एकच गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. लक्षात घ्या, या केंद्राशी, या घराशी ते संबंधित आहे. नॉर्मली मला असं वाटतं की माझ्या अस्तित्वाचा लाभ सगळ्यांना व्हावा, माझ्यामुळे आनंद निर्माण व्हावा इतरांच्या जीवनामध्ये. होत असेल नसेल मला नाही माहिती, पण मी एकच गोष्ट फॉलो करतो जी तुम्ही करावी असं मला वाटतंय, की तुमच्या अस्तित्वामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकला नाहीत तरी चालेल. दुःखाचं कारण बनू नका, त्रासाचं कारण बनू नका. टेक दिस पॉइंट. मला हा पॉइंट समजल्यानंतर माझ्या आयुष्याची 30 वर्ष, 30 का 40 वर्ष नुसते ह्या फिलॉसॉफीवरती मी जगलो. मला लक्षात आलं की माझ्या आई वडिलांना जे पाहिजे मी देऊ शकत नाहीये. मी त्यांना हवा आहे तो आनंद देऊ शकलो नाही. पण मग मी ठरवलं की या दोघांना जीवनामध्ये त्रासाचं कारण कधी बनायचं आणि आयुष्यात त्रासाचं कारण कधी बनायचं. सो तुमचं हे घर, तुमचं हे 7वं घर जर तुम्हाला एम्पॉवर करायचं असेल तर टेक दिस पॉइंट. तुमच्यामुळे आनंद झाला नाही तरी चालेल, पण तुम्ही दुःखाचं कारण समजू नका. 8वं पॉइंट फार महत्वाचा आहे. आणि 8वं पॉइंट कन्व्हेन्शनल कुंडलीमध्ये मृत्यूच आहे. ते मृत्यूचं घर आहे. पण या घराला कुठला भाव आहे? तो शब्द आहे रंध्र. रंध्र, रंध्र, रंध्र म्हणजे इंटरफेस. इंटरफेस इथून इथं जाण्याचं. आणि मृत्यू करेक्ट आहे, ते मृत्यूचं घर आहे. कुणाचा मृत्यू? तुमचा नव्हे, तुमच्या अहंकाराचा. तुमच्या अहंकाराचा मृत्यू जर होऊ शकला तर तुमचं घर ते जागृत होऊ शकतं. आणि अहंकाराचा मृत्यू म्हणजे काय? मी म्हणतो तेच खरं म्हणजे अहंकार. माझ्यासारखंच जगाने वागलं पाहिजे म्हणजे अहंकार. हा, टेक्निकली यूज करणं. मुलांना ज्यावेळेस टेक्निकली आपण रागवतो त्यावेळेस आपण त्यांच्यावरती रागवत नाही, आपण राग यूज करतो. आपण राग हे इमोशन वापरतोय, आपण रागवत नसतो. पण त्याला नॉर्मल भाषेमधून कळत नाही म्हणून आपण रागवण्याचा प्रयत्न करतो. सिमिलरली तुम्ही एखाद्या व्यक्तीला कन्वे करताना तुम्ही ते टूल म्हणून वापरू शकता ना, पण तुम्हाला कळलं पाहिजे की मैं जो कहूंगा वही होना चाहिए. अशी ज्यांची अवस्था आहे त्यांचं हे घर करप्ट होतं. मी कालच कुठेतरी ऐकत होतो की घरामध्ये 4 मुलं, वडील असे की ज्यांनी टीव्ही घेतला, घरामध्ये मोठं काम केलं, फॅमिलीसाठी मोठं काम केलं. आणि आदेश असा की मी ठरवीन तेच कार्यक्रम बघायचे आणि मी ठरवीन तेव्हाच बघायचे. आता ही पोरं जराशी मोठी झालेली, त्यांना काहीतरी वेगळं बघायचं असायचं. मग 3 पोरं टीव्ही बघायचे, एक पोर गच्चीवर उभारायचं बघायला बाप येतोय काय. आणि बाप इतका चतुर की तो येऊन घरात टीव्हीला हात लावून बघायचा की टीव्ही गरम आहे का. त्याच्या मृत्यूची लोक वाढवतात. अवघड आहे. 8वं घर अवघड आहे, हँडल करणं अवघड आहे. पण मी तुमच्यावरती सोडतो की तुम्ही किती स्टबर्न आहात. जरासं फ्लेक्सिबल असलं पाहिजे, असावं. कारण असा कोण जगामध्ये शहाणा झालेला नाहीये की जिसको सब समझ में आ गया. टेक्निकली इट इज ओके, पण आत भाव पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो की इतकी पुस्तकं माझ्यातून लिहिली गेली, माझ्यातून लिहिली गेली, मी लिहिली नाही. व्याख्यान देतो, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडतो, माझ्यामुळे नाही. हा देह माध्यम म्हणून वापरतोय, ज्यांनी निर्माण केलं या देहाला तो. मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है वो तेरा, तेरा तुझको सौंप दे, क्या लागे मेरा से कदे.
या आणि माझ्या जीवनाचा सगळा पसारा जो बदलला, ट्रान्सफॉर्मेशन माझ्या जीवनामध्ये त्यावेळेला झालं ज्यावेळेस माझ्यामध्ये असलेला हा अहंकार माझ्या डोळ्यासमोर असा विरघळून गेला. 29 ऑगस्ट 2004 रात्री 10:30 वाजता तुकोबा म्हणतात, माझे मरण मी या देही पाहिले. म्हणजे काय? त्या दिवशी मी अनुभवलं. तोपर्यंत मी म्हणून जो इथं होतो, मी ही आयडेंटिटी, प्रदीप पवार, आय एम एन आयडेंटिटी. 29 ऑगस्ट 2004 रात्री 10:30 वाजता आरशासमोर उभा राहिलो. झोपायला चाललो होतो, आरशासमोर नुसता उभा राहिलो. का उभा राहिलो मला माहित नाही. आणि माझ्या समोर ही आयडेंटिटी अशी वाळूचा एखादा किल्ला कोसळून गेली. आणि त्या दिवशी कळलं की मी माझ्या पायात मरून पडलो. उरलं फक्त अस्तित्व. ते अस्तित्व तेव्हापासून जगतंय. ते अस्तित्वच जे काही करते ते अस्तित्व करतंय. आता तिथं मी फक्त नाममात्र उरलेलो आहे. माझं घर, 8वं घर सिद्ध झालं. प्रत्येकाचं होईल असं नाही, पण ऍटलिस्ट कळायला तरी पाहिजे. कुठं जायचं आहे कळायला तरी पाहिजे. आणि म्हणून वी हॅव टू अंडरस्टँड दिस. 9वं घर आहे धर्म. 9वं घर आहे धर्म. धर्म म्हणजे मला अंतःकरणापासून जे योग्य वाटतं ते करणं म्हणजे धर्म. धर्म म्हणजे कोणता धर्म नव्हे. मला आतून काय वाटतंय, हाऊ डू आय लिव्ह माय लाईफ. कितीतरी लोक त्यांचा आत्मा मारत आयुष्य जगतात. आयुष्यभर ते करतात जे त्यांना करायचं नाहीये. हा टेक्निकल कारण असू शकते की ते केलं नाही तर जेवता येणार नाही अशी परिस्थिती असेल. दॅट इज अ डिफरंट थिंग. काही लोक यामध्ये त्यांचा धर्म पाळतात आणि सगळं झुगारून देऊन त्यांना जे पाहिजे आहे ते करतात. त्यांच्या आयुष्याचा टेक्शनच वेगळा असतो. सामान्य नसतात. मग ते अजय बंग असू देत, बाबा आपटे असू देत, हे लोक सामान्य नाही आहेत. एवढी डॉक्टर की वगैरे सगळं करून देखील त्यांना असं वाटलं की नाही, दिस इज नॉट माय कॉल. हा माझा धर्म नाही आहे. माझा धर्म आहे ते आदिवासी लोकांची जाऊन सेवा करणं, मदत करणं. प्रत्येकाला ते घडेल असं नाहीये, पण निदान माझा कॉल काय. मी कारण नसताना 18व्या वर्षाचा असताना मला सिनेमामध्ये नेलं, नट बनवलं. 8-9 वर्ष सिनेमा इंडस्ट्रीमध्ये होतो. एकानंतर एक पिक्चर येत होतं, करत होतो. पण मला कळत होतं की माझा आत्मा तिथं नाहीये. एखाद्याने ते धरून ठेवलं असतं आणि आपलं करिअर जे विनाशाय झालं होतं. मी काही प्रयत्न केला नव्हता नट होण्यासाठी. एखाद्याने ते धरून ठेवलं असतं आणि नट होण्यासाठी जे काही शक्य असतील ते प्रयत्न केले असते. पण मला एका पॉइंटला लक्षात आलं की हे माझं काम नाही, कारण माझा आत्मा त्यामध्ये नाही. सगळं सोडून दिलं आणि लिटरली रस्त्यावर आलो. पण रस्त्यावर येणं मला स्वीकारायचं होतं. दॅन डुईंग समथिंग विच माय सोल डिडंट वॉन्ट. हा धर्माचा खरा अर्थ. पण टेक्निकल धर्माचा अर्थ तुम्हाला जे करणं अपेक्षित आहे, आर यू डुईंग दॅट? आर यू डुईंग दॅट टुवर्ड्स युअर फॅमिली? आर यू डुईंग दॅट टुवर्ड्स पीपल हू वर्क फॉर यू? आर यू डुईंग दॅट टुवर्ड्स अ सोसायटी? पॉवर टॅपिंग सारखं वर्कशॉप जे ह्याच पुण्यामध्ये 4,500 रुपये फीतून मीच घेतलेला आहे. कित्येक वर्ष घेतलेलं आहे. मला असं लक्षात आलं की हे असं टूल आहे जे प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे. पैशामुळे थांबता तरी नाही पाहिजे. आणि म्हणून गेले 2 वर्ष तेच वर्कशॉप फक्त 500 रुपये इतक्या कमी फी मध्ये करतो. का? मला इतका आनंद वाटतो आणि मला असं वाटतं की माझं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी आहे सोसायटीला. मला त्याचं भाडं, मला त्यातून काहीही प्रॉफिट नाही आहे. त्या हॉलचं भाडं, माझं हॉटेलचं भाडं, माझं पेट्रोलचा खर्च यातच पैसे निघून जातात. पण मला असं वाटतं की आय एम गिव्हिंग देम समथिंग. ते आयुष्यात ट्राय तरी करा, कारण असंख्य लोकांचं आयुष्य सुधारलेलं आहे. पैसे जास्त वाटतात म्हणून थांबू नका. समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे अनुभव घेतायत या गोष्टीचा ते पुढं आणखी डीपर जात आहेत आणि त्यांचं आयुष्य काय होतंय ते तुम्ही सगळे लोक त्यामधलेच आहात, तुम्हाला माहिती.
सो धर्म आहे, धर्माच्या पुढे कर्म आहे. कर्म इज युअर ऍक्शन विथ व्हॉट भाव यू डू युअर कर्म. तुमचा भाव काय आहे, कर्मामागे तुमचा भाव काय. मगाशी मी म्हणलं तसं कितीतरी लोक कामाला जातात त्यांच्या, म्हणजे माझ्याकडेच एक व्यक्ती आहे जी एका ठिकाणी कामाला आहे. ती व्यक्ती मला फोन करून म्हणते की मला इतका तिरस्कार आहे त्या कामाचा, सोडू शकत नाही म्हणून सोडत. तुमच्या कर्माला भाव कुठला आहे, इतका निगेटिव्ह. अरे वाटेला हे आलेलं आहे ना, ओके कळलं तुम्हाला आवडत नाहीये, ऑटोमॅटिकली ते बदलणार आहे. कधी तुम्ही जर ते स्वीकारलं तर, न तक्रार करता. तुम्ही तक्रार करायला लागला तर तक्रारीचा चार्ज तुम्ही चालूच ठेवणार आहे आणि ती अवस्था बदलण्याची शक्यता कमी आहे. म्हणून जे काही काम आपण करतो, व्हॉट डू वी डू, व्हॉट एव्हर वी डू, मी नेहमी म्हणतो की जे काम करतो त्याच्यामध्ये तुमचा आत्मा किती आहे, किती किती आत्मीयतेनं करताय, किती परफेक्ट करताय, किती रिस्पॉन्सिबली करताय. कित्येक लोकांना फोन येतात, ते बघत पण नाहीत की कोणाचा तरी फोन आलाय, काही असू शकतो. परत आपण कॉल करूया, करायचं असेल तर त्याला मला काय घेणं आहे. अरे त्यानं केलंय म्हणजे काहीतरी कारण असेल, एक करून तरी बघ. लोक कमिटमेंट देतात तुम्हाला की मी उद्या हे करतो, त्यांचा उद्या कधीही येत नाही. इतके इररिस्पॉन्सिबल आपण आयुष्यात कसे जगू शकतो. कर्माला व्हॅल्यू काय तुमच्या, हा भाव जर कर्माला असेल, व्हॉट एव्हर यू आर डुईंग. मला लहान असताना मी हॉस्टेलमध्ये राहायचो आणि आम्हाला रोज सकाळी खोली झाडू मारून पोछा करायची असायची. कुलकर्णी नावाचे एक सर होते. एक दिवशी मला ते साफ करत असताना, पोछा करत असताना बघितलं त्यांनी. मला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की प्रदीप, एक कारण आम्हाला मार्क असायचे कुठली खोली सगळ्यात स्वच्छ. तर मला माझी खोली दर महिन्याने बाकी असायचं आणि माझी खोली सगळ्यात घाण असायची. मग कुलकर्णीला ते बघवलं नाही. कुलकर्णी सर मला येऊन तरी सांगितले की प्रदीप, काम असं कर, वेन यू आर डुईंग दॅट, तुला असं वाटलं पाहिजे की यू हॅव डन युअर बेस्ट. मार्क वगैरे जाऊ दे, तुला समाधान वाटलं पाहिजे की मी माझं काम युक्त केले. नोबडी कॅन डू बेटर देन दिस. मी 5वी किंवा 6वीत होतो. आज देखील मला त्याचे शब्द आठवतात, कारण ते एक सूत्र मी असं स्वीकारलं. त्याच्यानंतर जी गोष्ट मी करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मी माझा आत्मा पोतायचा प्रयत्न करतो. मीडियावर काहीही करत नाही, काहीही करत, परफेक्ट झालं पाहिजे. माझ्याकडे काम करणारे सुतार असतील, माझ्याकडे काम करणारे गवंडी असतील किंवा फॅब्रिकेटर्स असतील, त्यांना कंटाळा येतो मला. कारण तरी एखादी गोष्ट जोडली आणि ती जर तिरकी असेल तर मी त्यांना काढायला लावतो. अख्खी बांधलेली भिंत उतरवायला लावतो की नाही, ही वळब्यात नाही आहे. त्यांना वाटतं की काय फरक पडतो, आपण इकडे तिकडे वळबा गेला तर कुठला मालक बघतो. पण मला नाही डोळ्याला ते आवडत, कारण मी तसं काम करत नाही. सो तुम्ही तुमचं काम कसं करता, मीडियावर करता, मध्यम डिग्रीचं करता का उच्च डिग्रीचं करता, व्हॉट एव्हर, हे तुमचं 10वं घर आहे. आर यू अंडरस्टँडिंग? मित्रांनो, पहिलं तुमचं स्व आहे. तुम्हाला स्वबद्दल काय वाटतं, तुम्ही तुमचं स्व कसं जागृत करता. तुमच्या जीवनामधलं धनस्थान आहे. धन म्हणजे तुमच्या पैशाला तुम्ही एनर्जी कुठली देता, कमतरतेची देता की समृद्धीची देता. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धीची मानसिकता निर्माण होते त्याचं जीवन समृद्ध होते. तिसरं घर आहे सहजतेचं, व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग अबाउट लाईफ. चौथा आहे तुमचं फाउंडेशन स्वतःविषयीचं. 5वं आहे तुमच्या आतमध्ये असलेली दूषितता काढायचं काम तुमचं आहे, दुसरं कोणीही करू शकत नाही. 6वं आहे युवती, तुमचं रिलेशन. What are you doing about your relations? Are you taking care? And to what extent? 7वं आहे शत्रू तुमच्या आतमध्ये. टेक केअर ऑफ दॅट. 8वं आहे मृत्यू तुमचा नव्हे, मृत्यू तुमच्या
आतमध्ये असलेल्या या दुष्ट मनाचा, तुमच्यातल्याच दुश्मनाचा. व्यायाम करायचा आहे, केला पाहिजे, गरज आहे. तो आत बसलेला सुप्त दुश्मन म्हणतो की उद्याच. कळत नाही आपल्याला, पण आपल्याला काम करून देण्यापासून परावृत्त करणारा दुश्मन बाहेर नाही आहे, आपल्याच आतमध्ये आहे. आणि आपण डोकं फोडतो की अरे इतकं करायचं होतच नाहीये. का नाही होत? कारण तो दुश्मन तसाच ठेवलेला आहे आतमध्ये. वन हू कॅन हँडल दॅट कॅन बिकम अ सिद्ध. त्याच्यानंतर आहे तुमचा रंध्र. रंध्र इज युअर इंटरफेस. धर्म, कर्म, या गोष्टी, या 10 गोष्टी ज्याच्या अलाइनमेंट मध्ये येतील. मित्रांनो, प्लीज लिसन टू मी व्हेरी केअरफुली. या 10 गोष्टी ज्याच्या अलाइनमेंट मध्ये येतील, 11वं घर आपोआप इंटरफेस प्रमाणे ओपन होईल. आणि ते आहे लाभाचं. लाभ. लाभ इज द इफेक्ट ऑफ ऑल दिस 10 थिंग्स. तो कुठून येईल? अंतर्ज्ञानाचा लाभ होईल, पैशाचा लाभ होईल, चांगल्या मित्रमंडळींचा लाभ होईल, आनंद मिळण्याचा लाभ होईल, आरोग्य सुधारण्याचा लाभ होईल, नवीन अपॉर्च्युनिटीज येण्याचा लाभ होईल. लाभ कितीही असू शकतो, पण तो लाभ त्याच वेळेला येईल. खऱ्या अर्थानं लाभ तो त्याच वेळेला येईल त्यावेळेस 10 घरं अलाइन्ड असतील. आणि असं म्हणतात की 12वं घर वाईट घर आहे, डिसोल्युशन करणारं घर आहे. पण 12वं घर जे आहे हे मोक्षाचं घर. सगळं केल्यानंतर एक पॉइंट जीवनामधला कुठला तरी आला पाहिजे की बस होते, बागेच नाही. भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृतीमधला फरक हा आहे की पाश्चात्य संस्कृती ही भोगामध्येच अडकलेली आहे आणि प्राचीन भारतीय संस्कृती ही भोगातून पलीकडे जाणारी आहे. भोग हा गरजेचाच आहे. तुम्ही सगळे जण, मुलं असतील, मुली असतील, लहानपणी खेळत होतो ना. कुठलं तरी खेळलं असायचं, मुलींच्याकडे तर भावल्या असायच्या. मग कॉलेजला जायला लागल्यानंतर भावली घेऊन जायला लागला. ती भावली मागे सोडायची असते. अनेक गोष्टी जीवनामधल्या ज्यावेळेस तुम्ही प्रगत होता त्यावेळेस सोडायला लागत नाही, सुटायला लागत. मला आठवतंय, मी बेसिकली शुद्ध मांसाहारी. लहानपणापासून शुद्ध मांसाहारी. घरामध्ये 7 दिवस मांसाहार. पण एक दिवस पुण्यामध्येच वर्कशॉप होता आणि वर्कशॉप झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. नॅचरली चायनीज हॉटेलमध्ये गेलो. नॅचरली नॉन व्हेजिटेरियन डिश मागवली, जी काय होती खाल्ली. तिथून बाहेर पडलो, कोल्हापूरला गेलो. 15 ऑगस्ट हा दिवस, 5 वर्षापूर्वीची गोष्ट. 16 ऑगस्ट उजाडला आणि नॉन व्हेज जेवण खाण्याची इच्छा डिझॉल्व झाली. मी मांसाहार सोडला नाही, मांसाहार सुटला. मी काहीच नाही केलं त्याच्यासाठी. आणि तो सुटला असा की पिकलेलं फूल ज्यावेळेस झाडावरून पडतं त्यावेळेस झाडालाही त्रास होत नाही आणि फुलालाही होत नाही. विनासायास सोडायचं म्हटलं की त्रास आहे. दारू सोडणाऱ्या लोकांना माहिती आहे. सोडायचं म्हटलं की त्या वेळेला असं जिभेतून अशा फवारे बाहेर पडायला. बुधवार काय होता वार आहे का, गुरुवार सिगरेट ओढणाऱ्या लोकांचं बरोबर सुटू शकतो. सोडायचं म्हटलं की तणाव आहे. पण सिद्ध व्हायला जसे लागतात त्यावेळेस ह्या गोष्टी ज्या या देहाला पूरक नाहीये. मांसाहार वाईट आहे काय?
कुठलीच जगातली गोष्ट चांगली किंवा वाईट नाही जर ती कंट्रोल मध्ये असेल. कितीतरी लोक मला विचारतात मांसाहार वाईट आहे का? मी म्हटलं निसर्गाने उत्तर दिलेलं आहे, जे नरड्याच्या उत्तर होतं ते चांगलं. नाहीतर नरड्याच्या आत उतरूच दिलं नसतं, शेळीला खायला घाला, खाते काय बघे? डिझाईनच नाहीये खायला. मानव प्राणी असा आहे की दोन्ही खाऊ शकतो, पण मग शाकाहार चांगलं म्हणून सकाळी उठून लिटर भर जर दूध प्यालो तर दिवसभर टॉयलेट मध्येच बसेल. सो द आन्सर इज बॅलन्स. पण त्याहून या शरीराची जी काही केमिस्ट्री असेल त्या निर्मात्याला कळलं असेल की आता ह्याला काही गरज नाहीये या मांसाहाराची. आपण स्विच बंद झाल्यासारखं बंद झालं, मांसाहार सुटला, त्यातून मुक्त झाला, पुढे जाता आलं. आणि त्याचा 1% देखील आयुष्यभर मांसाहारावरती वाढलेलं हे शरीर 1 दिवस देखील आठवण देखील होत नाही की आपण खात नाही याची, कारण इट इज जस्ट पास्ट. आणि म्हणून मित्रांनो सगळ्यांना मी अनेक वर्ष सांगत आलेलो आहे, एक सूत्र ज्याला कळलं तो मुक्त होतो, ते सूत्र म्हणजे डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. माणसं इतकी चिकटलेली असतात, लोकांना इतकी चिकटलेली असतात की त्या चिकटण्यातून, चिकटण्याला ते प्रेम असा शब्द देतात, पण समोरचा माणूस दुर्बल प्रेम. आया मुलांना इतक्या चिकटलेल्या असतात, बायका नवऱ्याला इतके चिकटलेले असतात, नवरे दुसऱ्यांच्या बायकाला. या चिकटपणातून जो माणूस मुक्त होऊ शकतो तो मोक्ष प्राप्त त्यालाच होऊ शकतो. आणि मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की ही कुंडली ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या समोर एक फॉर्मॅट म्हणून दिली, ती आपल्याला समजायला दिली. इफ वी एम्पावर दिस कुंडली ऑफ आर्स, आपल्याला कुठल्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही, कारण तो ह्याच्यापेक्षा एम्पावर काय करणार आहे? बाहेरची कुठली तरी गोष्ट देऊन आतली कुंडली एम्पावर नाही होत. आणि म्हणून मित्रांनो 20 वर्षाचा होतो, सिनेमात नुकता पदार्पण केलं होतं, एका चित्रपटाचा नायक होतो. 19व्या वर्षी ते चित्रपट रिलीज झालं, इथं विजय नावाच्या थिएटरला ते लागलं सकाळी आणि संध्याकाळी उतरलं होतं. असं पडलेल्या चित्रपटाचा मी हिरो होतो. पण आता आत आलोय म्हटल्यानंतर आगे कुछ होणार आहे ना, त्यामुळे पण व्हॉट एव्हर, मी हिरो आहे आणि त्या हिरोचा मास्क काही उतरलेला नव्हता. आणि आता आपण असे चढत जाणार आणि मग बिचाऱ्या ऋषी कपूरचं काय असा रोज प्रश्न पडायचा कॉलेजला जातात, उसका क्या होगा अगर मुंबई जाऊ करतो. आणि खरं सिरियसली वाटायचं की आधी राजेश खन्नाला कॉम्पिटिशन आलेली आहे असं सगळं. आणि अशा परिस्थितीमध्ये एक ज्योतिषी भेटले, देवकी नंदन सारस्वत नावाचे, फार इंदिरा गांधींचं भविष्य वगैरे सांगितलेले. ते कोल्हापूरला आले होते. ते आले आणि त्यांनी माझी कुंडली बघितली आणि म्हणाले, अरे अशी कुंडलीच बघितलेली नाहीये, माझ्याकडे इतके तरुण येतात, त्यांना सिनेमामध्ये करिअर करायचं असतं, आतापर्यंत मी एकाही व्यक्तीला सिनेमामध्ये करिअर कर म्हणून सांगितलेलं नाहीये. हा पहिला व्यक्ती आहे ज्याला मी सांगतोय की तुझं आयुष्यच सिनेमासाठी आहे, तू जगातला 1 नंबरचा ऍक्टर होणार. आधीच पडलेलो होतो तरी वास आलो. ओके ठीक आहे, अडथळा ही पहिली यशाची पायरी आहे. डायलॉग पाठ करून ठेवायचं बरं येतो. आणि त्याच दरम्यान दुसरे ज्योतिषी भेटले, ते असे उत्तर प्रदेशातून आले होते. कोल्हापुरातले एक मोठे जागीरदार, त्यांनी त्यांना बोलवलं होतं आणि आपल्या वडिलांचे ते मित्र, त्यामुळे खरं अगदी वडिलांना स्पेशल एंट्री होती, कारण फार गर्दी त्यांच्याकडे. मग मी, माझे वडील आणि आई
त्यांच्यासमोर अगदी पांढरी दाढी बिडी अतिशय तेजस्वी सगळं आपल्या आस्था चॅनलवर असतात तसं सगळे मेकअप वगैरे कुंडली वगैरे बघितली, माझ्याकडे बघितलं, त्यांनी केलं. छान आहे, छान. काही गोष्टी सांगतो तेवढ्या कर, व्हेरी गुड. वडिलांना बघून सांगितलं की तुम्ही भेटाल मला. नंतर मला कळलं की त्या आईने काहीतरी लपवते. मग त्याच्यानंतर मी जाऊन बाहेर बसलो, आई जाऊन बाहेर बसली. वडील आत बराच वेळ, तासभर वडील आत, आणि मग तासाभरानंतर वडील आले. ते एकदम गंभीर चेहरा घेऊन गाडीत बसले. आम्ही घरी आलो. मला लक्षात आलं की मी तर विचार काय म्हणाले, नाही सगळं चांगलं आहे म्हणाले, सगळं चांगलं आहे. पण त्यांचं चांगलं आहे मध्ये ते चांगलं आहे तर कुठं फील येतो. मी लहानपणापासून तसा बेरेकी होतो. मग 2-3 दिवस गेले तर ते आई वडिलांचं काहीतरी पुस्तक चाललेलं बघायचो मी. एक दिवशी आईला गाठलं, म्हटलं भानगड काय, त्या ज्योतिषाकडे जाऊन आल्यापासून तुम्ही लोक कुठले डिस्टर्ब नाही काय नाही, काही नाही तसं काही नाही. म्हटलं कुठं मला बोललो, आईला पण जरा असं याच्यात घेऊ शकतो ना. तिला म्हटलं सांग, आई म्हणाले काय नाही रे, त्यांनी तुझी कुंडली बघितली आणि सांगितलं की तुला आत्ताच राहूची महादशा लागलेली आहे, जी 18 वर्ष राहणार आहे. आणि राहू तुझ्या कुंडलीमधला नीच ग्रह आहे, त्यामुळे तुला फार त्रास होणार, तुला काहीही यश मिळणार नाही. आणि म्हणजे प्रगती तर सोडाच, तुझी फार काळजी त्यांना वाटली आणि म्हणून त्यांनी काहीतरी 5 वेगवेगळ्या पूजा इकडे तिकडे तिकडे जाऊन करायला सांगितलं. त्याचा खर्च सांगितला तो फार आहे. आणि त्याशिवाय तुला काही गोष्टी पाळायला सांगितल्या. तुला त्या राऊच्या ह्याच्यात तेल घालायला सांगितलं. कधी काय सांगितलं अशा गोष्टी कधी सांगितल्या. नित्य जर केला नाहीस तर तो राहू तुझा हे करेल. बरं म्हटलं की ऐकत घेऊन माळावर बसलो. आपलं काही घेणं नाही. कुठल्या तरी ज्योतिषाच्या म्हणण्याप्रमाणे हा माझ्या कुठल्या तरी घरात बसलेला आहे, तो नीचेच आहे आणि तो माझी वाट लावायला बसणार आहे. तर मला या भगवंतानं बुद्धी काही तिकीट फाडायला नाही. 20व्या वर्षी पण माझं अक्कल चालत होती. कुछ गडबड आहे त्या. आपण काय करूया, ह्यांच्या तावडीत लागलं तर आपल्याला हे आवडणार राहूच्या तावडीत. मग मी गेले 2 महिन्यानंतर मी आई वडिलांना सांगितलं बस झालं, बस हो गया, मैं अभी मुंबई जाने वाला हूँ और मेरा मैं देखता हूँ राहुल का क्या करने का, तो बोलते आराम करो. काही नसताना मुंबईला पळालो आणि इन्सिडेंटली माझे बंधू मुंबईत सेटल झाले होते. तर मी सांगितलं की राव इथं काही खरं नाही. म्हणाले कशाला काळजी करतोस, ये मुंबईला, आपण बघूया, डोंट वर, मी आहे ना. त्या भरोशावरती कंप्लीट सगळं उत्तर होती. गाडी बिडी एक डबडा गाडी होती माझ्याकडे, विकली बाजारात. 1000-1500 रुपये आले. ते घेऊन आम्ही चला मुलानी हिरोबर तिथे गेलो. पहिल्या दिवशी घरी गेल्यानंतर वहिनीने वाशाचं जेवण केलं. एकंदरीत स्वागत झालं, आनंद झाला. दुसऱ्या दिवशी भावाने बाजूला विचारलं किती दिवसासाठी आवाज केली. म्हटलं या राहून पहिलाच आम्ही काय करते का. लक्षात आलं पाहिजे की बॉस इधर आपला काही चालणार नाहीये, बाहेर निघलो. कोणाच्या तरी घरात आश्रितासारखं बसायचं काही कारण नाही. जिसने दाब दिए उसने चले भी देगा. असं करत मला अशा ठिकाणी मी पोहोचलो जिथं माझ्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी सोय ऑटोमॅटिकली झाली. जीवनामध्ये इतके संघर्ष आले, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. तर सांगायचं काय की तिचं सगळं जो काय संघर्ष आहे संघर्ष केला. आणि त्या राहूची महादशा कशी घालवली
18 वर्ष 18 इयर्स 20 वर्षाचा होतो. 38 वर्षापर्यंत महाराजांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी माझी वाट लागणार होती. पण काय झालं, माझंच नाही, ज्यांनी हे चॅलेंज स्वीकारले अशा 5 माणसांच्या बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. काय केलं त्यांनी, काय झालं त्यांच्या जीवनामध्ये. आय थिंक इफ यू अंडरस्टँड दिस यू विल अंडरस्टँड व्हॉट यू आर सपोज. मित्रांनो, माझी राहुलची महादशा आणि मी गेलेलो आहे मुंबईमध्ये. मुंबईतलं काही माहिती नाही, रस्त्यावरती ऍब्सोल्युटली रस्त्यावरती आयुष्य राहून काढलं. पण त्या सगळ्या गोष्टींनी इतका अनुभव दिला, इतकी मॅच्युरिटी दिली. मुंबईमध्ये राहिलो काही दिवस, लक्षात आलं की हे आपलं काम नाहीये, मला आत्मा नाही आहे या सिनेमामध्ये. सोडून कोल्हापूरला आलो, शेती करायला लागलो. शेतीमधलं काय माहित नाही, शेती उगवायला लागलो, ऊस उगवायला लागलो, भाजी उगवायला लागलो. शेतीचा सगळा अनुभव घेतला. नोकरी करायला लागलो, नोकरीचा अनुभव घेतला. परदेशात गेलो, त्यानंतर पुष्पाऔषधी सारखी गोष्ट मिळाली. पुष्पाऔषधी सगळी समजून घेतली, त्याचा अनुभव घेतला. अनेक लोकांना पुष्पाऔषधी द्यायला लागलो. हजारो लोकांना पुष्पाऔषधीनी मी रिलीफ दिला. त्या काळामध्ये लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये 2 वर्ष माझे लेख येत होते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात पुष्पौषधीबद्दल लोकांना कळलं आणि ते कोल्हापूरला लोक येत होते, कारण मानसिक अस्वस्थतेसाठी पुष्पौषधी हे मिरॅक्युलस औषध आहे. हे सगळं इतकं, म्हणजे एखाद्या पहिलवानाला जर तयार व्हायचं असेल तर त्याला मातीमध्ये उतरून कसरत करणं, कुस्ती करणं, रियाज करणं हा त्याच्या पहिलवान होण्याच्या प्रोसेस मधला एक भाग आहे. माझी पर्सनॅलिटी अशी तयार झाली की कुठेही टाकलं तरी बंप करून वापस येण्याची सामर्थ्य निर्माण झालं. मग ते राहूच्या महादशामुळे झालं. कारण राहूची महादशा माझी जर वाट लावणार होती तर एवढ्या अनुभवाने समृद्ध मी जो झालो ते अनुभवून माझ्यामुळे, व्यक्तिशः माझ्यामुळे असू नको, पण या देहामुळे, त्या पुष्प औषधीमुळे असंख्य लोकांना इतका रिलीफ मिळाला. हे काय त्या महादशेमुळे. सगळीकडून लोक आले. इतकं समृद्ध आयुष्य जगलो त्या 18 वर्षामध्ये. पण मी जर ते बाय केलं असतं, मी जर ते बिलीव्ह केलं असतं तर 18 वर्ष माझी ही कोणाच्या तरी ताब्यात दिली असती आणि 18 वर्ष सडत जगलो असतो. मला असं वाटतंय की हे जे सामर्थ्य आहे, प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे, हे जागृत करायचं काम काही लोकांनी केलं जीवनामध्ये. मला काही वेगळी माणसं तुम्हाला दाखवायची. हा माणूस जर तुम्हाला दिसत असेल तर याचं नाव आहे विक्टर फ्रँकल. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन सोल्जर्सनी ह्याच्या सगळ्या फॅमिलीसह ह्याला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये घातलं. ह्याची आई, ह्याचे वडील, ह्याचे भाऊ, बहीण, ह्याची बायको सगळे गॅस चेंबर मध्ये घालून मारून टाकले. हा एकटाच उरला आणि ह्याला असं वाटलं की माझं सगळं काढून घेतलंय जर्मन लोकांनी. अशी कोणती गोष्ट आहे की जे जर्मन लोक हात लावू शकत नाही. तर तो म्हणाला, माझी मानसिक अवस्था, माझ्या जीवनामध्ये जे घडलंय ते स्वीकारण्याची आणि स्वस्थ राहण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे काय. त्याला आतून आवाज झाला की आहे. म्हणाला ती जागृत ठेवूया. काहीही कसाही शब्द केला तरी ती अवस्था ढळू देणार नाही मी. आणि मित्रांनो, ती अवस्था त्याची जागृत झाल्यानंतर जे जर्मन सोल्जर्स इतके असे हॉस्टाईल होते ते हळूहळू सॉफ्ट व्हायला लागले आणि हळूहळू रोज आज परतोय का उद्या परतोय अशी अवस्था. पण विक्टर फ्रँकलला ते मागे जाऊन देऊ लागले की राहू दे, उद्या बघूया. असं करत करत वॉर संपली आणि विक्टर फ्रँकल जेलमधून बाहेर पडला. मित्रांनो, हा जो जेल होता, हा जो गॅस चेंबर होतं, हे जे त्यांचे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते, ह्याचे जर फोटो बघितले आपण, मुद्दा म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवतोय की काय अवस्थेमध्ये माणसं ही जगली असतील. हे जे आहेत हे प्रेताचे खच आहेत.
अशा पद्धतीत माणसं मारून टाकलेली असायची रोज. आणि हे जर्मन माणसं ही सगळे सांगाडे माणसं जर बघितली तर जर्मनीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये हा जर फोटो तुम्ही बघितला, अशी नग्न अवस्थेमध्ये माणसं त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये असायची. जर्मनी मधली थंडी म्हणजे अगदी हाड थिजेल, रक्त तर थिजायचं, हाड देखील थिजेल अशी ही थंडी. असे दिवस विक्टर फ्रँकलनी काढले. पण त्याने एक ठरवलं की माझ्या आतमधून जे स्वास्थ्य आहे, की माझ्यामध्ये आत सगळं काही स्वीकारायची क्षमता आहे, ती मी जागृत ठेवणार. आणि मित्रांनो, त्या वॉर संपली, विक्टर फ्रँकल बाहेर पडला आणि विक्टर फ्रँकलनी लोगोस थेरपी नावाची ही थेरपी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि असंख्य लोकांना ही प्रेरणा दिली की होत नहीं रहेगा, जिंदगी में इतनी चीजें होती रहेगी, तुम अगर स्थिर हो तो किसी चीज, कोई चीज तुमको छू नहीं सकती. फार काहीतरी महत्वाचा संदेश हा देऊन गेला. दुसरा माणूस मला फार इंटरेस्टिंग वाटतो. हा माणूस म्हणजे क्रिस्टोफर रिव्ह्ज. क्रिस्टोफर रिव्ह्ज हा सगळ्यात पॉप्युलर असलेला सुपरमॅन. ह्याच्या इतका देखणा सुपरमॅन आजपर्यंत परत झाला नाही. पण एका शूटिंगच्या वेळेला क्रिस्टोफर रिव्ह्जला ऍक्सिडेंट झाला आणि क्रिस्टोफर रिव्ह्ज डायरेक्टली व्हीलचेअर वरती आला. व्हीलचेअर वरती येऊन तरी आयुष्य त्याचं सकम नाही केलं, तो आयुष्याला बळी पडला नाही. तर त्या व्हीलचेअर वरती राहून जगामध्ये जे असे लोक व्हीलचेअरला जखडून गेलेले आहेत, ह्या सगळ्यांना प्रेरणा देत तो जगभर फिरला आणि जगभरात लोकांना तरी सांगितलं की मी सुपरमॅन होतो. आज मी कोणी नाही आहे, माझं सगळं शरीर, माझं सगळं जे काय होतं ते संपून गेलेलं आहे. मी या व्हीलचेअरला चिकटून बसलेलो आहे. पण माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे, माझ्यामध्ये जीवन जगण्याची जी उर्मी आहे, ती उर्मी अजूनही तशीच आहे. आणि तुम्ही देखील तुमच्यातली ही उर्मी जागृत ठेवा, जिवंत ठेवा, हे सांगतच तरी आपलं आयुष्य संपवू. मित्रांनो, तिसरी व्यक्ती आहे निक वुजसिक. हे तुम्ही बघितले असेल. निक वुजसिकला हात नाहीयेत, पाय नाहीयेत, पण जगभर एकच संदेश देऊन देत फिरतोय की प्रत्येक माणूस आनंदी होऊ शकतो त्यांनी ठरवलं तर. तो म्हणतो की माझ्या तुलनेमध्ये तुमच्याकडे काय, माझ्याकडे हात नाहीत, पाय नाहीत, काय नाही, धड नाही, नुसतंच धड आहे. एवढ्या धडावरती मी आयुष्य जगतोय. तो कम्प्युटर चालवतोय, तो सगळं त्याची कामं नसलेल्या हाताने करतोय. तसा व्हिडिओ तुम्ही खरंच व्हिडिओ जाऊन बघा. वुजसिक मॅन विथ नो लिम्स असं जरी युट्यूब वरती सर्च दिला तर तुम्हाला निक वुजसिकचा व्हिडिओ बघायला मिळेल. अमेझिंग आहे. ह्यांची एकंदरीत क्षमता अमेझिंग आहे आणि ही ह्यांच्यामध्येच आहे असं नाही की आपल्या प्रत्येकामध्ये आहे. प्रॉब्लेम एकच आहे की आपल्या अस्तित्वाला काजळी आलेली आहे, नकारात्मकतेची काजळी आलेली आहे. आणि जोपर्यंत ती काजळी आपण बाहेर काढणार नाही, तोपर्यंत आपल्या आतली ही आत्मशक्ती जागृत होणार नाही. आणि आयुष्यभर आपण लोकांना, परिस्थितीला, ग्रहांना, सगळ्यांना दोष देत फिरणार आणि आपल्यामध्ये जे आहे ते कधी जागृतच करणार नाही. ही आपल्या जीवनाची शोकांतिका असेल. मित्रांनो, ही व्यक्ती नसीमा हुर्जुक, कोल्हापुरातली एक मुलगी कॉलेजला असताना अपघात झाला आणि डोळी झाली. कमरेखालचा भाग सगळाच डोळा झाला. आजपर्यंत ती बाई व्हीलचेअर वरती आहे, जवळजवळ गेले 30-35 वर्ष. पण ती नुसती व्हीलचेअरला चिकटून बसली नाही. तिला असं लक्षात आलं की माझं अपंगत्व हे लोकांना जगण्यासाठी कसं प्रेरणादायी ठरू शकेल. आणि म्हणून तिने हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्स नावाची एक इन्स्टिट्यूट निर्माण केली. आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये या अपंग मुलांना, अपंग मुलींना घेऊन त्यांना वेगवेगळे कोर्सेस शिकवले. प्रत्येक जण आपल्या आपल्या पायावरती उभा राहिले आणि एक मोठं सामाजिक कार्य नसीमा हुर्जुकने सुरू केलं. मित्रांनो, चॉईस आपल्याकडे. व्हॉट डू वी वॉन्ट टू डू. आपण परिस्थितीला, सगळ्या बाकीच्या नको असलेल्या गोष्टींना सकम व्हायचं की आपण या सगळ्यातून बाहेर पडून आपली जी मूळ कुंडली आहे, ही मूळ कुंडली जागृत करायची. दिस इज युअर चॉईस. प्रश्न एवढाच आहे
प्रश्न एवढाच आहे, आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? येस. हा एकच भाग आहे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ईश्वराने कुठंतरी ही गोष्ट जर स्वीकारली की येस, माझ्या जीवनामध्ये जे काही असेल त्याचा संघर्ष मी करेन, समोर आलेल्या कोणत्याही प्रॉब्लेम्सची शिंग माझ्या दोन्ही हाताने धरून त्याला मी लोळवीन, हा एक आत्मविश्वास तुमच्या आतमध्ये जर जागृत झाला तर दुनियामधला कोणतीही महादशा, कोणतीही शनी आणि कोणताही साडेसाती तुम्हाला काहीही करू शकणार नाही. कारण या सगळ्याच्यातून तावून सुलाखून मी निघालेलो आहे. गेले 7.5 वर्ष मला कोणीतरी सांगितलं की तुम्हाला साडेसाती आहे. ही साडेसाती माझ्या 7.5 पावलाजवळ पण आलेली नाहीये, कारण तिला मी येऊ दिलेली नाहीये. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या. मित्रांनो, 2017 ही पॉवर कोणाला देऊन जगू नका. 1 वर्ष स्वतःला द्या आणि 1 वर्षामध्ये जस्ट ट्राय टू एम्पॉवर युअरसेल्फ. नुसती एवढी भावना आणि एवढी मानसिकता घेऊन या हॉल मधून तुम्ही जर आज बाहेर गेलात तर तुमच्या जीवनाचा पूर्ण कॉम्प्लेक्शन बदलून जाईल आणि तुम्ही एक ट्रान्सफॉर्म्ड ह्युमन बीइंग व्हाल, ज्याचा उपयोग तुम्हालाच होईल असं नाही तर तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तीला तुमच्या व्हायब्रेशनचा प्रसाद होईल. हे आपलं कर्तव्य आहे. मी माझं काम केलेलं आहे, राहिलेलं तुम्ही करावं अशी तुम्हाला मनापासून इच्छा आहे आणि ही बुद्धी तुम्हाला ईश्वर देव, ही ईश्वराचरणी प्रार्थना आहे. थँक्यू सो मच.